गावची काय हाल हवा? गावचं जसं होतं तसंच आहे समज. बरं पंच काय म्हणतात तुझं? माझ अरे माझं नाही बाबा, कबाड बघत नाही मी त्या पंचाचा. आता ते एवढं वरी झाली त्याच्याकडे काम करतो मी. दमडा तरी दिला त्याने, दमडा. तुझ्याकडे 4 दिवस काम केले तर लगे पैक दिले. अरे हे जर आधी सुटलं असतं तर आयुष्य सुधारलं असतं माझं. असू दे र, उशिरा का होईना तुला अक्कल आली ना बाजा. ए, आता मला तुझ्या संगत राहायचं. बाय गावातल्या लोकांनी सोडायचं नाही हे ध्यानात ठेव. हा हे बघू, पण तुला नाही सोडायचं आता. बरं पुण्यांदा कवा जायचं मेंढ्या घेऊन? बघू, मेंढ्या घेतल्यात नवीन. हा कवा? अरे मला तर काही ठावच नाही. अरे परवाच घेतल्या. कमराचा करगोट ऐकला चांदीत घेतल्या मेंढ्या. नाही पर हे भारी झाला. बरं आता ह्या मेंढ्या सांभाळायसाठी थांबू का मी इथं? बघू की एवढी काय गडबड आहे तवा. हा असं बी म्या काय एका जागी थांबायचो नाही. आज इथं तर उद्या तिथं. अरे मग मी बी येईल की संग. ये बाळून गाव सोडलं तरी तू काय त्याची पाठ सोडू नग. अगं गंगूताई, बाळूला सोडून कसं चालन? का आजवर त्रास दिला तो काय कमी हाय वय? अगं नाही, तेव्हा तर त्रास देत नाही मला. सुधारला आहे, कामाची किंमत कळली आहे. आता आपल्या संगत काम करेल. होय. बाया त्याच काही कौतिक सांगू नग. अय तात्या, काम करायचं हाय कर, पर काय घोटाळा घातला बितला असतं तू हाय ना म्या हाय. अरे नाही 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 गंगूताई, आता काय बी घोटाळा होणार नाही बघ. आता बाळूचे पाय धरले आहेत, आता काय बी काळजी करू नये. चांगलं हाय. होय. अरे बाळू, अरे बोलायच ना, आता सांगायचं राहिलं ना. सांग की. अरे ते गावात कोणतरी बाहेरचं आलं होतं. मोठं कोणतरी दिसत होतं बा, आणि पंचा संघ ते भैरीकडे गेले होते. आपल्याला काय करायचं बा? मी नाही विचारलं कोण आहे. मोठं कोणतरी. त्याचं कर्म त्याच. तू ध्यान नका देऊ. आता इकडचं तिकडं तिकडचं इकडं करायचं बंद करतात त्या. काय करू काय बी कळत नाही. मला लगीन नाही करायचं आणि आयानं बा म्हणतात लगीन कर लगीन कर. पर त्यासनी कसं सांगू मला का नाही लगीन करायचं? अव युवराज, विक्रम, हे बघ रे, आवाज दे रे जरा तिकडं. हो मालक. युवराज, विक्रम, हे बघ, इकडं 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 आहे. वा वा, आयटीत बसलाय जरा. इकडं बापाचा जीव जातोय. अच्छा, आमचं युवराज इथं बसलं होय. बर, झालं असेल तर चला, कपाल की आणू. चाल. मला नाही यायचं घरला. अरे असं का वागतोय तू? माझी आबरू येसीला कशाला टांगतो तू बाबा, ते तरी सांग. म्या काय केलं? हा, तू काय केलं? नाही ना, तू काहीच केलं काय? तर मॅच केलं सगळं मॅच केलं. अरे तुला जन्म घालून मी आज चूक केली, झालं तुझं समाधान झालं? बा तुम्ही म्हणाल तसं करन मी. आता कसं? पर मला लगीन नाही करायचं. काय? मला लगीन नाही करायचं. गावभर वळूगत हिंडणार आहे का तू? वळू सारखा हिंडणार आहे का मला सांग एकदा. अरे गावातले लोक थू थू करायला लागलेत की पाटलाचं पोरग लगीन करीत नाही, लगीन करीत नाही. हे बघ, ह्या येळेला लग्नाला तू नाही म्हणला ना,
तुझा ना जीव घेईल मी जीव. ए ए आल्या का युवराज, मला मला तू यावर हात उचलायला गोड वाटते का सांग. अरे तू एकुलता एक पोरगा आहे माझा, मग किती जीव तुटत असेल ना तू यासाठी. तू 7 पिढ्या बसून खाशील रे, एवढं कमवून ठेवलंय बापानं. मला सांग कोणा पायी कमवलं. तुया पायी विक्रमसाठी. तू जर लग्नाला नाही म्हणला तर हा सगळा प्रपंच कसा चालायचा. तू या पाया पडतो रे बाबा. तू हो म्हण लग्नाला, हो पण बा तुम्हाला कसं सांगू? काही बी सांगू नकस. तू फक्त न तू लग्नाला उभा राहा. बापाचं काळीच न जाणून घे रे. मला लगीन नाही करायचं. हे बघ, मी जेवढं धन कमवलं ना त्या परीस नाव बी कमवलं. आणि माया नावाला माया जीवापेक्षा जास्त जपलं, कळलं. आणि त्या नावाला तू जर काळ फासलं, माया एवढा वाईट माणूस ना कोणी नाही, कळलं. ए घ्या रे याला. लगीन करायचं नाही. गावभर काय वळगट बोंबलं फिरणार आहे का? आणा त्याला. ये तुझीच कमी होती. आता मग मी तरी कुठं जाणार आहे? काय चाललं मग? स्वयंपाक चालला आहे, करतो. नाही आम्ही असंच विचारलं का बा काय चाललंय काय नाही. का रे तात्या, तुझ्या घरला नाही गेला वय? अगं स्वयंपाक झाल्यावर जीवनच जाईल की तो. कशा पाहिजे नुसत्या उचापत्या करायला लागतात बाळ्या? उचापात्या काय आहे यात? हा, आता आपल्या संगच काम करणार आहे. 2 भाकऱ्या दिल्या तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडत नाही बाबा. बाळू, अरे ते तुला सांगितलं होतं ना, कोणतरी काळ वैरीकडे चालला म्हणून. कोणता सांग? याच काय? अरे ते बाजूच्या गावचा पाटील आहे, हे चालला होता बहिरीकडे. होय तात्या, तिकडच्या लोकांचं नाव नग काढू. खर तो बहिरी देवापाचा गुरु आहे ना? व अंगा तेच ना. तो बी देवापाच्या संगतीला आलं वय? अरे देव आला आणि देवप्पा गेला. काळ वैरी संपी ते समजे वैरी. कुठे गेला? आता ते काय ठाव नाही बा, पण आता तेच असतो काळ वैरी. आणि काय करतो तो भैरी? कशाचं काय, त्याला म्हणलं मग लगीन लावून देतात तेवढं होईना त्याच्याच्यानी. नुसता असा दिवस उभं राहतो असा. बस खाली. आणि मग तो पाटील कशा पायी गेला होता त्याच्याकडे? हा, ते बाटलाच्या पोराचं लगीन नाही व्हायना, त्याच्यामुळे त्याला कोणतरी सांगितलं असं. तात्या, तुला मगाशी काय सांगितलं ना? हा, इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं करायचं बंद कर. नाही काय ना, सवय झाली ना बाळूची. नाही पण आता नाही करणार. हा, आता ध्यानात ठेवतो. असं